मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, तुम्ही लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि तुमचा अर्ज मंजूरसुद्धा झाला आहे. मग मित्रांनो, सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. मग तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. याची ऑफिशियल तारीख आली नाही अजून मित्रांनो, पण जमा होणार एवढं मात्र नक्की. आणि याची ऑफिशियल तारीख आल्यानंतर याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहे. त्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्याकडून कोणतीही महत्त्वाची अपडेट मिस होणार नाही. मग मित्रांनो, आहे ना ही आनंदाची बातमी, पण थांबा हो थांबा, लगेच आनंदित होऊ नका मित्रांनो, कारण हे पैसे येण्यासाठी काही अटी घातलेल्या आहेत बरं का मित्रांनो. या अटींची पूर्तता करणं तुमच्यासाठी बंधनकारक आहे, तरच तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे. घाबरून जाऊ नका मित्रांनो, अटी काय एवढ्या अवघड नाहीत. आता यातील अटी कोणत्या? तर पहिली अट आहे, तुमचा अर्ज हा मंजूर असावा. बघा किती सोपी आहे ही अट. तुमचा अर्ज तर आधीच मंजूर झाला आहे, मग काळजीच मिटली आहे का नाही मित्रांनो. आणि दुसरी अट म्हणजे तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधारला लिंक असणं महत्वाचं आहे. हा आहे सगळ्यात महत्वाचा पॉईंट. आता इथंच बरेच लोक हे कन्फ्यूज होतात आणि आपलं बँक हे आपल्या आधाराला लिंक आहे म्हणून गाफील राहतात आणि नंतर पैसे आले नाहीत म्हणजे दुःखी होतात. पण मित्रांनो, नंतर शोक करून काय उपयोग, जे खिडिया चुगई खेत, म्हणजेच नंतर दुःख करून काय उपयोग होणार आहे मित्रांनो. पैसे थोडेच येणार आहेत. त्यामुळे आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधारला लिंक करून घ्यायचं आहे. आता इथं काही जण म्हणतील की आमचा आधार तर आमच्या बँकेला लिंक आहे. हो मित्रांनो, तुमचं अगदी बरोबर आहे. तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक असणारच आहे मित्रांनो, यात काहीच वाद नाही. ते प्रत्येकाचं असतं मित्रांनो. त्याशिवाय आपण कोणीही बँकेचे कोणतेही व्यवहार करू शकणार नाही. पण मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं आधार जरी आपल्या बँकेला लिंक असलं तरी आधारलाही फक्त एकच बँक लिंक असते आणि हेच तर आपल्याला हवंय. आपली बँक ही आपल्या आधारला NPCI DBT मार्फत लिंक असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला सरकारच्या कोणत्याही योजनेचे पैसेही मिळतात. कारण मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की सरकार DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजनेमार्फत, म्हणजे या प्रक्रियेद्वारे कोणत्याही योजनेचे पैसे हे लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये पाठवत असते. त्यामुळे हे येण्यासाठी आपलं बँक अकाउंट हे NPCI ला लिंक असणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे NPCI DBT ला लिंक करायचं आहे. आता मित्रांनो, काही जणांचं बँक अकाउंट हे अगोदरच लिंक असतं, तर काही जणांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांना कोणतं अकाउंट हे त्यांच्या आधारला लिंक आहे हेच माहीत नसतं. आता तुमच्या आधारला तुमची कोणती बँक लिंक आहे हे कसं पाहायचं याची संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कोणतीही महत्त्वाची अपडेट तुमच्यापासून मिस होणार नाही. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधारला लिंक आहे का नाही, किंवा तुमच्या आधारला तुमची कोणती बँक लिंक आहे हे जर जाणून घ्यायचं आहे, तर तुम्हाला सर्वात प्रथम एक काम करायचं आहे. ते म्हणजे फटाफट तुम्हाला PC मध्ये किंवा मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि NPCI असं टाईप करून सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं मित्रांनो, तुम्ही सर्च ऑप्शनवर क्लिक कराल, तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस होईल. या ठिकाणी पहा, पहिलीच वेबसाईट आहे www.npci.org.in. तुम्हाला याच वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा, पहिलीच वेबसाईट आहे. मित्रांनो, जसं तुम्ही त्या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक कराल, तुमच्यासमोर NPCIची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो बरेच ऑप्शन या ठिकाणी दाखवले जातील. या ठिकाणी पहा, कस्टमर आहे, मीडिया आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं बँक अकाउंटचं स्टेटस पाहायचं आहे, किंवा तुम्हाला तुमची कोणती बँक ही तुमच्या आधार लिंक आहे हे पाहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला पहिला ऑप्शन आहे या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे कन्झ्युमर. तुम्हाला याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा, पहिला ऑप्शन आहे कन्झ्युमर. तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक कराल, तुमच्यासमोर आणखी काही ऑप्शन या ठिकाणी ओपन झालेले दिसतील. या ठिकाणी पहा, आणखी काही ऑप्शन्स ओपन झालेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो कोणतीही गडबड करायची नाही. या ठिकाणी पहा, सगळ्यात खाली ऑप्शन आहे या ऑप्शनमध्ये सगळ्यात खाली ऑप्शन आहे पहा. या ठिकाणी पहा, भारत आधार सीडिंग एनेबल बेस. या ठिकाणी पहा, भारत आधार सीडिंग एनेबलर बेस हा ऑप्शन आहे. तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही मित्रांनो त्या ऑप्शनवरती क्लिक कराल, तुमच्यासमोर
अशा प्रकारचा पुन्हा एकदा इंटरफेस ओपन होईल. आता या ठिकाणी पुन्हा तुम्हाला काय ऑप्शन दाखवले जातील. या ठिकाणी पहा, इंटर आधार नंबर, रिक्वेस्ट फॉर आधार लिंक. हे जर तुम्हाला बँक आधार लिंक करायचं असेल तर ही प्रोसेस आहे. तर मित्रांनो, सध्या तरी तुम्हाला या ठिकाणी तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेला लिंक आहे का, किंवा तुमच्या आधारला तुमची कोणती बँक लिंक आहे हे पाहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला वरती ऑप्शन आहे पहा, या ठिकाणी एक ऑप्शन आहे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, हा ऑप्शन आहे. आणि याच्याच ऑप्शनचं या ठिकाणी कोपऱ्यात पहा ड्रॉपडाऊन मेनू आहे. तुम्हाला या ड्रॉपडाऊन मेनूवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या ऑप्शनच्या ड्रॉपडाऊन मेनूवरती क्लिक कराल, तुमच्यासमोर अजून 3 ऑप्शन या ठिकाणी ओपन झालेले दिसतील. पहिला आहे चेक युअर सर्व्हिसेस स्टेटस, त्यानंतर दुसरा आहे गेट आधार मॅप स्टेटस, गेट आधार मॅपिंग हिस्टोरी. या ठिकाणी पहा, तुम्हाला तुमचं बँक अकाउंट स्टेटस पाहायचं आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे पहा गेट आधार मॅप स्टेटस. तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला ही सर्व प्रक्रिया वरती दिलेल्या टायमिंगच्या आतच करायचं आहे. या ठिकाणी पहा टायमर चालू आहे, त्यामुळे तुम्हाला या गेट आधार मॅप स्टेटस तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक कराल तर तुमच्या पुन्हा या ठिकाणी 2 बॉक्स या ठिकाणी ओपन झालेले दिसतील. या ठिकाणी पहा, पहिला बॉक्स आहे इंटर युअर आधार, आणि दुसरा खाली आहे, त्याच्या खाली आहे कॅप्चा. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो या पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, आणि त्यानंतर या खाली येथील कॅप्चा आहे तसा या ठिकाणी टाकायचा आहे, आणि त्यानंतर खाली ऑप्शन आहे पहा चेक डिटेल्स. तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी फटाफट डिटेल्स भरून घेतो. मित्रांनो, जसं तुम्ही चेक डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक कराल, तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी या बॉक्समध्ये टाकायचा आहे, आणि खाली सबमिट ऑप्शन आहे पहा, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी फटाफट OTP टाकून घेतो. मित्रांनो, जसं तुम्ही OTP टाकून सबमिट कराल, तुमच्यासमोर संपूर्ण स्टेटस या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल पहा. या ठिकाणी पहा आधार नंबर, त्यानंतर तुमचं मॅपिंग स्टेटस, त्यानंतर अपडेट केलेली डेट, त्यानंतर या ठिकाणी सर्व माहिती डिटेलमध्ये दाखवली जाईल. या ठिकाणी पहा, या ठिकाणी सर्वात प्रथम आहे आधार नंबर, त्यानंतर तुमचं स्टेटस काय आहे पहा. मित्रांनो, तुम्हाला गव्हर्नमेंटचं पैसे मिळण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचा स्टेटस असायला पाहिजे बघा मित्र, अनेबल फॉर DBT. अशाच प्रकारचं तुमचं ही स्टेटस असायला हवं, तरच तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार आहेत. आणि या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला खाली तुमच्या आधारला आत्ता सध्या कोणती बँक लिंक आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवलं जाईल. पहा सगळ्यात खाली या ठिकाणी बँकसुद्धा दाखवली गेलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही घर बसल्या तुमच्या आधारला तुमची कोणती बँक लिंक आहे हे तुम्ही पाहू शकता. जर मित्रांनो या ठिकाणी कोणतीही बँक दाखवत नसेल, किंवा या ठिकाणी तुमचं स्टेटसच दाखवत नसेल, तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या बँकेत जाऊन तुमचं आधारला तुमची बँक लिंक करायची आहे. किंवा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुम्हाला एक नवीन अकाउंट उघडायचं आहे, ते म्हणजे पोस्टात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं एक डिजिटल अकाउंट उघडून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुमचं 24 ते 72 तासात तुमच्या आधार कार्ड हे तुमच्या बँकेला DBT मार्फत लिंक होईल मित्रांनो. तर तुम्हाला कोणती पद्धत सोपी आहे ती पहा मित्रांनो, आणि तुम्हाला लवकरात लवकर ही प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे मित्रांनो. आता फटाफट तुमच्या बँकेत जावा, नाहीतर त्यानंतर पोस्टात जावा, किंवा मग नवीन अकाउंट उघडून घ्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं. जर तुम्ही जरा जरी उशीर केला तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत मित्रांनो. आता तुमच्याकडे सध्या तरी वेळ आहे. अशा प्रकारे मित्रांनो, महत्त्वाची अशी अपडेट होती, आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.